जय श्री माताजी. आपण पाहत आहोत सहज बुक्स. यामध्ये आज आपण पाहणार आहोत 10वे अवतरण. 10वे अवतरण हे मूळ इंग्रजी पुस्तक द 10th इन्कार्नेशन या योगी महाजनजी यांच्या पुस्तकाचे मराठीतील अनुवादित पुस्तक आहे. या पुस्तकाचे मराठीतील अनुवाद केला आहे सौ प्रांजली प्रधान यांनी. आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत अध्याय क्रमांक 2. श्री श्रीवास्तवांना आपल्या पत्नीच्या अष्टपैलुत्व आणि प्रतिभेचे कौतुक होते. कोणतीही समस्या त्या सहजपणे सोडवत असत. श्रीवास्तवांच्या नेहमी बदल्या व्हायच्या. त्यांनी एकूण 20 घरे बदलली. घरातले सामान येईपर्यंत श्री माताजी जे असेल त्यातच आनंदाने संसार करीत. साक्षात गृहलक्ष्मीच त्या. पाककलेतसुद्धा त्या निपुण होत्या. त्यांच्या सरकारी बंगल्याच्या बागेत त्या स्वतः भाज्या व फळे उगवीत. चैतन्यमय बियाण्यांचे उत्पन्नही भरपूर होई. कृषी स्पर्धेत त्यांच्या भाज्या व फळांना बरीच बक्षिसे मिळालेली आहेत. घरातील नोकर माणसांनाही त्या कुटुंबियांसारखेच प्रेम देत. श्री माताजींना 2 मुली आहेत, कल्पना व साधना. श्री माताजींच्या स्पर्शात अद्भुत शक्ती होती. त्या हात लावताच लोकांचे आजार बरे होत. पण आपल्या शक्त्यांबद्दल त्या कधीही बोलत नसत. सहजयोग सुरू करण्याआधी त्यांना मानवाचा पूर्णपणे अभ्यास करायचा होता. याला 47 वर्षे लागली. ह्याआधी आलेल्या संतांनी दिलेले ज्ञान मनुष्याच्या अहंकाराने व बुद्धीने पूर्णपणे बदललेले होते. मोहम्मद साहेब व ख्रिस्त यांनी सांगितलेले ज्ञान फक्त कुराण आणि बायबल बनून राहिले होते. प्रत्येक धर्म त्याच्या रचनाकारापासून फारच वेगळा झाला होता. धर्म सत्ता आणि पैसा कमवण्याचा उत्तम मार्ग झाला होता. धर्म देवाबद्दल बोली, पण मानवाला देवाशी एकरूप करू शकले नाही. आत्मसाक्षात्काराशिवाय साधक मध्य मार्गावर येणे शक्य नव्हते. आत्मसाक्षात्कार हा देवाशी एकरूप होण्याचा एकमेव मार्ग होता. तर याच ठिकाणी अध्याय क्रमांक 2 समाप्त झाला. पुढील भागामध्ये आपण ऐकूया अध्याय क्रमांक 3. जय श्री माताजी.